नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. छत्रपती शाहूच्या कागलची मान अक्षय ढेरेंच्या सुवर्ण कामगिरीने उंचावली. राजे समजितसिंह घाटगे यांचं प्रतिपादन. आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर शाहू साखर कारखान्यातर्फे यथोचित सत्कार. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात एकोंडी तालुका कागल येथील कुस्तीपटू अक्षय ढेरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून कागलसह कोल्हापूर जिल्ह्याच्या सिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशाचे छत्रपती शाहू महाराजांच्या कागलची मान उंचावली आहे, असं गौरवोद्गार शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समजितसिंह घाटगे यांनी काढले. छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या हस्ते अक्षय ढेरे याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी घाटगे पुढे म्हणाले, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरची कुस्ती परंपरा जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राजाश्रय दिला. त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या एकोंडीसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अक्षय ढेरे याने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून छत्रपती शाहू महाराजांच्या कुस्ती परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव केला होता आहे. स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांनीही कुस्ती क्षेत्रात सातत्याने प्रोत्साहन दिलं. त्यांच्या विचारांचा आणि परंपरेचा वारसा पुढे नेताना अशा होतकरू खेळाडूंना बळ देणं हा आमचा राजधर्म आहे. अक्षयसारख्या खेळाडूंमुळे ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळत असून भविष्यात तो ऑलिम्पिकमध्येही भारताला पदक मिळवून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना सुवर्णपदक विजेता अक्षय ढेरे म्हणाला, छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या राजे समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार होणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कागल, कोल्हापूर आणि देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी अधिक मेहनत घेण्यासाठी बळ मिळालं आहे. पुढे देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हेच माझे पुढचे ध्येय आहे. यावेळी त्याचे वडील तानाजी ढेरेसह कुस्तीप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वानंद महिलातर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन संपन्न. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक संजयजी हिरालालजी ओस्तवाल यांच्या मॅजियम ऑफ योग, आरोग्य, धनसंपदा आणि सक्रिय योग मार्गदर्शन अशा पदव्यांचा सन्मान करण्यात आला. योग ध्यानयोगी आचार्य शिव मुनीजी महाराज यांच्या आशीर्वादाने स्वानंद महिला संस्थेने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये लाफ्टर योग आणि योग साधना यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रतिष्ठित समाजसेवक संजयजी हिरालालजी ओस्तवाल यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, प्राचार्य प्रकाशजी कटारिया, लाफ्टर योग प्रशिक्षक मीना पोकर्ना, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब आणि स्वानंद संस्थापक अध्यक्ष सुरेखा कटारिया यांच्या उपस्थितीत पार पडला. मीना पोकर्ना यांनी लाफ्टर योगाच्या माध्यमातून महिलांचा उत्साह वाढवला. या प्रसंगी महिलांना ध्यान योग आणि लाफ्टर योगाचं प्रशिक्षण देण्यात आलं. तसेच योग संधानाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आणि महिलांच्या आरोग्यासाठी योगाचं महत्त्व या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. चर्चासत्रात संचालक कीर्तनकार श्वेता राठोड यांनी केलं, तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेश्मा भंडारी यांनी केलं. या कार्यक्रमाचं आयोजन शोभा बंब, शकुंतला दुगड, प्रतिभा ओस्तवाल, सविता बांठिया, मनीषा चोरडिया आणि उषा बोत्रा यांनी केलं होतं. चर्चासत्रादरम्यान संजयजी ओस्तवाल यांनी रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या हार्मोन्स बदलाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग आणि ध्यानाचं महत्त्व यावर मार्गदर्शन केलं. महिलांना या सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला आणि आपल्या शंकांचं निरसनही यावेळी त्यांनी करून घेतलं. परिस्थितीशी संघर्ष करत यशाचे शिखर गाठलेले पण पाय कायम जमिनीवर राहिलेले चंदगड तालुक्यातील कोकरे गावचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त RTO अधिकारी विठोबा वैजू देसाई, वय 63 वर्ष यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने चंदगड तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून प्रशासकीय वर्तुळात आणि समाज मनात एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि सदैव माणुसकी जपणारा लोकभिमुख अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला. विठोबा देसाई केवळ एक अधिकारी नव्हते, तर ते चंदगड तालुक्यातील शेकडो नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ होते. तालुक्यातील कोणत्याही नागरिकाचे शासकीय काम असो, ते कोणतीही अपेक्षा न ठेवता आत्मीयतेने व स्वखर्चाने धावून जायचे. चंदगड किंवा कोकरे गावातील एखादा तरुण कामानिमित्त कोल्हापूरला आला तर त्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे आश्रय देत.
मार्गदर्शन करणं आणि मदत करणं हा त्यांचा अंगभूत स्वभाव होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, 3 बहिणी, 1 भाऊ, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आणि सुविवाह परिवार आहे. त्यांच्या निधनाने देसाई कुटुंबावर शोककळा पसरली. प्रशासकीय सेवेत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा. ते ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांचे सख्खे मोठे बंधू होते. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर त्यांनी नेहमीच मार्गदर्शनाची भूमिका बजावली. स्वर्गीय विठोबा देसाई यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. केवळ स्वतःच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी RTO विभागात मानाचं स्थान मिळवलं. सिद्धार्थ तरुण मंडळ कोकरे, रमाबाई महिला बचत गट कोकरे आणि ब्लॅक पॅथर पक्ष यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संकेश्वर येथे खून प्रकरणातील आरोपी अटक. 20 जून 2026 रोजी संकेश्वर येथे घडलेल्या खून प्रकरणात संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 172/2026 दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पूजाबाबू भोसगोल यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे पती बाबूशंकर भोसगोल यांची काही व्यक्तींनी जीवेघेणा हल्ला करून हत्या केली. या घटनेमागे जुने वाद, अनैतिक संबंधाबाबतचा संशय आणि स्थानिक निवडणुकाबाबत मतभेद ही कारणे असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 20 जून रोजी पहाटे 12:45 वाजता बाबू भोसगोल हे दुचाकीवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलिसांनी तपास करून 21 जून 2026 रोजी खालील 6 आरोपींना अटक केली. सुब्बाराव उर्फ शुभम अनंत बिसुरे वय 35 वर्ष, अक्षय बाबासाहेब मरडी वय 26 वर्ष, पवन श्रीधर मरडी वय 23 वर्ष, अनिल बाबासाहेब मरडी वय 22 वर्ष, संदीप आप्पासाहेब मरडी वय 32 वर्ष, अभिषेक बसवराज अलदाळे वय 23 वर्ष. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हल्ल्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केलं. इतर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले तसेच खून प्रकरणातील फरारी आरोपींना 21 जून 2026 रोजी ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. या प्रकरणाचा तपास आणि आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. PIGB कोगनोळी, PSI VB नाईक, PSI US शेट्टीनार, ASI LS खोत, ASI CJ सारापुरे तसेच BK नागनोरी, SL गलतगी, VB मुरकीभावी, KB हिरेमठ, SB पुजारी, SM यन्सबी, SY घोरी, VG कुडगोल, MK अत्तार, अल्बा बक्षमुल्ला, MF नदाब, तांत्रिक विभागातील विनोद ठक्कनावर व सचिन पाटील या सर्वांच्या कार्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केलं. नारळाच्या झाडाचा बुंदा अंगावर पडल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू. कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथील दुर्दैवी घटना. झोपेतच नीतीने चिमुकल्यावर घाला घातला. सिद्धनेरली तालुका कागल येथे एक अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना घडली. आज बुधवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका 10 वर्षीय चिमुकल्याच्या झोपेतच नीतीने त्यावर घाला घातला. घरावरील पत्रा फुटून नारळाच्या झाडाचा तुटलेला भाग अंगावर पडल्याने हा भीषण अपघात घडला असून आयुष अक्षय चौगले वय वर्ष 10 असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला कागल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी आयुष्य हा आपल्या घरात अंथरुणात झोपलेला होता. याच दरम्यान घराच्या छतावर असलेल्या नारळाच्या झाडाचा बुंदा अचानक तुटून खाली पडला. नारळाचा बुंदा थेट घराचे पत्रे फोडून घरात आत झोपलेल्या आयुष्याच्या अंगावर कोसळला. घाव इतका वर्मी होता की या दुर्घटनेत आयुष्याचा जागीच मृत्यू झाला.